कोल्हापूर शहराच्या एका शांत उपनगरात राहणारी अन्वी देशमुख आपल्या आयुष्याबद्दल खूप आशावादी होती. वयाच्या 25शीत तिने स्वतःच्या मेहनतीने चांगली नोकरी मिळवली होती. तिच्या घरात आई वडील आणि धाकटा भाऊ असे चौघांचे छोटे पण आनंदी कुटुंब होते. अन्वीचा स्वभाव मनमिळावू होता. ती प्रत्येकाशी आदराने वागत असे आणि कोणालाही सहज विश्वास देत नसे. तिचे दिवस ऑफिस, मित्रमैत्रीण, घर आणि भविष्यातील स्वप्नांमध्ये आनंदाने जात होते. डिजिटल जग तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले होते. मोबाईलमध्ये तिच्या असंख्य आठवणी साठवलेल्या होत्या. कुटुंबासोबतचे फोटो, कॉलेजच्या सहली, ऑफिसमधले प्रोजेक्ट, वैयक्तिक नोंदी आणि भविष्यातील योजना. त्या छोट्याशा उपकरणात तिच्या आयुष्याचा मोठा भाग बंदिस्त होता. एके दिवशी ऑफिसमधून परतताना अचानक तिचा मोबाईल बंद पडला. सुरुवातीला तिने साधी तांत्रिक अडचण समजून दुर्लक्ष केले, पण दुसऱ्या दिवशीही फोन सुरू झाला नाही. काही महत्त्वाचे काम अडले असल्यामुळे तिने जवळच्या एका प्रसिद्ध मोबाईल रिपेअर सेंटरमध्ये फोन द्यायचे ठरवले. त्या दुकानाचा मालक राकेश नावाचा तरुण होता. परिसरात त्याची चांगली ओळख होती. दुकानात ग्राहकांची नेहमीच गर्दी असायची, त्यामुळे तन्वीला त्याच्यावर संशय घेण्याचे कोणतेही कारण वाटले नाही. राकेशने फोन तपासला, काही तांत्रिक शब्द वापरून समस्या समजावून सांगितली आणि 2 दिवसांनी फोन घेऊन जाण्यास सांगितले. अन्वीने निश्चिंतपणे मोबाईल त्याच्याकडे सोपवला आणि घरी परतली. त्या क्षणापासून तिच्या आयुष्यात नकळत एक काळोख प्रवेश करत होता. राकेशच्या स्वभावाबद्दल बाहेरच्या लोकांना फारसे माहीत नव्हते. वरकरणी तो सभ्य दिसत असला तरी त्याच्या मनात चुकीच्या प्रवृत्ती वाढत होत्या. ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करण्याऐवजी तो अनेकदा त्यांच्या डेटामध्ये अनधिकृतपणे डोकावत असे. अन्वीचा फोन त्याच्या हातात आल्यावरही त्याने तेच केले. फोन दुरुस्त करताना त्याला तिचे काही वैयक्तिक फोटो दिसले. सुरुवातीला उत्सुकतेपोटी पाहिलेल्या त्या फाईल्स नंतर त्याच्या चुकीच्या हेतूंचे साधन बनल्या. त्याने काही फोटो स्वतःकडे कॉपी केले. पुढील काही दिवसात त्याने संगणकावर विविध संपादन साधने वापरून त्या फोटोंमध्ये फेरफार केले. मूळ चित्रांपासून पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या प्रतिमा तयार केल्या. त्या प्रतिमा बनावट होत्या, पण पहिल्या नजरेत पाहणाऱ्या व्यक्तीला ते सहजपणे समजणे कठीण होते. काही दिवस सर्व काही सुरळीत चालल्यासारखे दिसत होते. अन्वीला दुरुस्त केलेला फोन परत मिळाला. ती पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली, पण एका रात्री तिला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. सुरुवातीला तो साधा वाटला. तुझ्याशी बोलायचे आहे एवढाच मजकूर होता. तिने उत्तर दिले नाही. काही वेळाने पुन्हा संदेश आला. यावेळी त्यात तिच्या एका फोटोचा उल्लेख होता. तिच्या मनात शंका आली. तिने तो संदेश दुर्लक्षित केला, पण काही मिनिटांनी तिच्या फोनवर काही संपादित प्रतिमा पाठवण्यात आल्या. त्या पाहून तिच्या अंगावर काटा आला. तिला लगेच समजले की या प्रतिमा बनावट आहेत, पण कोणीतरी तिचे फोटो वापरून त्या तयार केल्या होत्या. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. संपूर्ण रात्र ती झोपू शकली नाही. हे कोण करत असेल हा प्रश्न सतत तिच्या मनात घुमत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तो क्रमांक ब्लॉक केला, पण दुपारी दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संदेश आला. यावेळी भाषा अधिक धमकीची होती. संदेश पाठवणाऱ्याने दावा केला की त्याच्याकडे तिचे अनेक फोटो आहेत आणि ती त्याच्या म्हणण्यानुसार वागली नाही तर त्या प्रतिमा तिच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोचल्या जातील. अन्वी घाबरली. ती ऑफिसमध्ये बसली होती, पण तिचे लक्ष कामात लागत नव्हते. प्रत्येक सूचना आवाज आला की तिचे हृदय धडधडू लागायचे. पुढील काही दिवसात परिस्थिती आणखीन गंभीर झाली. अनोळखी व्यक्तीकडून वारंवार संदेश येऊ लागले. त्यात कधी धमके असत, कधी मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न. अन्वीला समजत नव्हते की याला कसे सामोरे जायचे. तिने कोणालाही काही सांगितले नाही. तिच्या मनात अनेक भीती होत्या. घरच्यांना कळले तर त्यांना धक्का बसेल. ऑफिसमध्ये कळले तर तिच्या प्रतिमेवर परिणाम होईल. समाज काय बोलेल या सर्व विचारांनी ती अस्वस्थ झाली. हळूहळू तिच्या वागण्यात बदल दिसू लागला. पूर्वी हसतमुख असणारी अन्वी शांत झाली. मित्रमैत्रिणींशी बोलणे कमी झाले. ऑफिसमध्ये ती स्वतःला कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण मन सतत भीतीने भरलेले होते. एका संध्याकाळी ऑफिसमधील तिची जिवलग मैत्रीण सायली तिच्याकडे आली. अनेक वर्षांच्या मैत्रीमुळे तिला अन्वीच्या चेहऱ्यावरचे बदल दिसत होते. तू ठीक नाहीस, सायली शांतपणे म्हणाली. सुरुवातीला अन्वीने काहीच सांगितले नाही, पण सतत मनात साचलेली भीती अखेर डोळ्यांतून अश्रू बनून बाहेर आली. ऑफिसच्या एका शांत कोपऱ्यात बसून तिने संपूर्ण घटना सायलीला सांगितली. प्रत्येक संदेश, प्रत्येक धमकी आणि तिच्या मनात निर्माण झालेली भीती, सगळे काही. सायलीने एकाग्रपणे ऐकून घेतले. तिने अन्वीला दोष देण्याऐवजी तिचा हात धरून धीर दिला. तू काही चुकीचे केलेले नाहीस, ती म्हणाली. जो हे करत आहे तो गुन्हेगार आहे. तू एकटी नाहीस. सायलीच्या त्या शब्दांनी अन्वीच्या मनावरचा थोडासा भार हलका झाला. अनेक दिवसानंतर तिला पहिल्यांदा वाटले की कदाचित या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो. सायलीने तिला सर्व संदेशांचे स्क्रीनशॉट जतन करून ठेवण्यास सांगितले. प्रत्येक कॉल, प्रत्येक क्रमांक, प्रत्येक धमकी याची नोंद ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी मिळून पुरावे गोळा करायला सुरुवात केली. भीती अजूनही होती,
पण तिच्यासोबत आता आशेची एक छोटी ज्योतही पेटली होती. त्या रात्री अन्वी घरी परतली तेव्हा खूप दिवसांनी तिने स्वतःला आरशात पाहिले. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती. चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता, पण त्या चेहऱ्यात तिला एक वेगळेच काही दिसले. लढण्याची सुरुवात, अजून संघर्ष बाकी होता, अजून सत्य समोर यायचे होते, अजून न्याय दूर होता. पण आता ती पूर्णपणे एकटी नव्हती. आणि त्या क्षणापासून तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण पण सर्वात महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात झाली. सायलीला सर्व काही सांगितल्यावर अन्वीच्या मनावरील काहीसा ताण हलका झाला होता. पण तिच्या आयुष्यातील संकट अजून संपलेले नव्हते. उलट आता तिला परिस्थितीची खरी गंभीरता समजू लागली होती. गेल्या काही आठवड्यांपासून ती एकटीच भीती, असुरक्षितता आणि मानसिक दबाव सहन करत होती. प्रत्येक वेळी मोबाईलवर नवीन सूचना आली की तिचे हृदय जोराने धडधडू लागायचे. अनेकदा ती सूचना एखाद्या साध्या ईमेलची किंवा ऑफिसमधील गटातील संदेशाची असायची. पण तिच्या मनात एवढी भीती निर्माण झाली होती की प्रत्येक आवाज तिला धोक्याची चाहूल वाटू लागला होता. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, वारंवार फोन तपासणे आणि पहाटेपर्यंत झोप न लागणे हा तिच्या आयुष्याचा भाग बनला होता. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी होत चालला होता आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांनाही तिच्यातील बदल जाणवू लागला होता. पूर्वी उत्साहाने काम करणारी अन्वी आता शांत आणि चिंताग्रस्त दिसू लागली होती. सायलीने तिचा आधार बनण्याचा निर्णय घेतला होता. तिने अन्वीला सर्व संदेश, कॉल रेकॉर्ड, स्क्रीनशॉट आणि धमक्यांचे पुरावे जतन करून ठेवण्याचा सल्ला दिला. दोघींनी मिळून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नोंदवायला सुरुवात केली. कोणत्या दिवशी कोणता संदेश आला, कोणत्या क्रमांकावरून फोन आला, काय बोलले गेले याची सविस्तर माहिती त्यांनी जमा केली. सुरुवातीला अन्वीला हे सगळे करणेही अवघड वाटत होते, कारण प्रत्येक पुरावा पुन्हा पाहताना तिला तीच भीती आणि अपमानाची भावना जाणवत होती. पण सायली तिला सतत समजावत होती की न्याय मिळवायचा असेल तर धैर्याने पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. दरम्यान धमक्या कमी होण्याऐवजी अधिक वाढू लागल्या. अज्ञात व्यक्ती सतत नवीन क्रमांक वापरत होती. काही संदेशांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती दिली जात होती. तिच्या ऑफिसचा पत्ता, तिच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि त्यांच्या दिनचर्येचा उल्लेखही त्या संदेशांमध्ये येऊ लागला. हे पाहून अन्वीच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. कोणीतरी तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहे अशी भावना तिच्या मनात घर करू लागली. ती घराबाहेर पडताना वारंवार मागे वळून पाहू लागली. ऑफिसमधून घरी जाताना प्रत्येक वाहन संशयास्पद वाटू लागले. एका संध्याकाळी तिला एकाच मोटारसायकलवरचा व्यक्ती सलग 2-3 दिवस दिसल्यासारखे वाटले. तो खरोखर तिचा पाठलाग करत होता की तिच्या भीतीमुळे तिला तसे वाटत होते हे स्पष्ट नव्हते. पण तिची मानसिक अवस्था इतकी ढासळली होती की तिला प्रत्येक गोष्ट धोक्याची वाटू लागली होती. घरी गेल्यावर ती अनेकदा आपल्या खोलीत एकटी बसून रडत असे. आई वडिलांना काही सांगायची तिची हिंमत होत नव्हती. तिला वाटत होते की त्यांना धक्का बसेल, ते काळजीत पडतील किंवा तिच्याबद्दल चुकीचे समजतील. जरी तिची कोणतीही चूक नव्हती तरी समाजातील अनेक घटना पाहून तिच्या मनात भीती निर्माण झाली होती की लोक प्रश्न बळीला विचारतात, गुन्हेगाराला नाही. सायलीने मात्र तिच्यावर सतत दबाव न आणता तिला समजावून सांगितले की कुटुंबाला सत्य सांगणे गरजेचे आहे. अनेक दिवसांच्या विचारानंतर एका रविवारी संध्याकाळी अन्वीने धाडस करण्याचे ठरवले. त्या दिवशी घरात शांत वातावरण होते. तिचे वडील वर्तमानपत्र वाचत होते आणि आई स्वयंपाकघरातील काम आटोपून हॉलमध्ये बसली होती. अन्वी त्यांच्यासमोर जाऊन बसली. काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही. तिच्या घशात शब्द अडकले होते, डोळ्यात पाणी जमा झाले होते. शेवटी तिने थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली. तिने मोबाईल रिपेअरला दिल्यापासून सुरू झालेली संपूर्ण घटना आईवडिलांना सांगितली. अनोळखी संदेश, संपादित केलेले फोटो, धमक्या, भीती आणि गेल्या काही आठवड्यांतील मानसिक त्रास याबद्दल ती बोलत राहिली. बोलताना अनेकदा तिचा आवाज तुटला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संपूर्ण गोष्ट ऐकून काही क्षण घरात शांतता पसरली. अन्वीला त्या शांततेची भीती वाटली. तिला वाटले की कदाचित आई वडील नाराज होतील किंवा तिला दोष देतील. पण पुढच्याच क्षणी तिची आई उठली आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या आईच्या डोळ्यातही अश्रू होते. हे सगळं तू एकटी सहन करत होतीस, एवढेच ती म्हणू शकली. अन्वीचे वडील काही वेळ शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता, पण तो राग अन्वीवर नव्हता. तो त्या व्यक्तीवर होता ज्याने त्यांच्या मुलीच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला होता. त्यांनी शांत पण ठाम आवाजात सांगितले, यात तुझी काहीच चूक नाही. चुकीची व्यक्ती ती आहे जी तुला घाबरवण्याचा प्रयत्न करते आहे. आता आपण हे एकत्र हाताळू. त्या दिवसानंतर परिस्थिती बदलू लागली. अन्वी आता एकटी नव्हती. तिचे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभे होते. तिच्या वडिलांनी सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सायलीने आधी जमा केलेले पुरावे व्यवस्थित फाईलमध्ये मांडले. प्रत्येक स्क्रीनशॉट, प्रत्येक कॉल लॉग आणि प्रत्येक संदेशाची नोंद करण्यात आली. काही दिवसांनी ते सर्व मिळून सायबर गुन्हे शाखेत गेले. पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना अन्वीच्या मनात अजूनही भीती होती.
पण तिथल्या अधिकाऱ्यांनी शांतपणे आणि संवेदनशीलने तिचे म्हणणे ऐकले. विशेषतः एका महिला अधिकाऱ्याने तिच्याशी खूप संयमाने संवाद साधला. तिने अन्वीला समजावून सांगितले की अशा प्रकारचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत. हे ऐकून अन्वीच्या मनात थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला. तिची तक्रार नोंदवण्यात आली आणि तपासाला सुरुवात झाली. सायबर तज्ज्ञांनी संदेश पाठवणाऱ्या क्रमांकाचा आणि इंटरनेट लॉकचा मार्ग काढायला सुरुवात केली. काही क्रमांक खोट्या कागदपत्रांवर घेतलेले होते, काही इंटरनेट सेवांद्वारे वापरले गेले होते. पण डिजिटल जगात प्रत्येक कृतीमागे काही ना काही पुरावा राहतो हे तपास अधिकाऱ्यांना चांगलेच माहिती होते. तपास जसजसा पुढे जाऊ लागला तसतशी काही धागेदोरे समोर येऊ लागले. धमकी देण्यासाठी वापरलेले काही इंटरनेट कनेक्शन आणि उपकरणे एका विशिष्ट परिसराशी संबंधित असल्याचे आढळले. त्या परिसराचे नाव ऐकताच अन्वीच्या मनात एक वेगळी शंका निर्माण झाली, कारण तो परिसर तिच्या घराजवळ नव्हता, पण ज्या मोबाईल रिपेअर दुकानात तिने फोन दिला होता त्या भागाजवळ होता. सुरुवातीला तिने तो योगायोग मानण्याचा प्रयत्न केला, पण तपास अधिकाऱ्यांनीही त्या दिशेने चौकशी सुरू केली. अन्वीला आठवू लागले की फोन परत घेताना राकेशने काही अनावश्यक प्रश्न विचारले होते. त्यावेळी ते साधे वाटले होते, पण आता मागे वळून पाहताना काही गोष्टी वेगळ्या वाटत होत्या. तरीही तपासक कोणताही निष्कर्ष काढण्याच्या घाईत नव्हते. ते शांतपणे पुरावे गोळा करत होते. दरम्यान धमकीचे संदेश अचानक कमी झाले. कदाचित समोरची व्यक्ती सावध झाली होती किंवा तिला वाटत होते की अन्वी अजूनही भीतीपोटी गप्प बसेल. पण आता परिस्थिती वेगळी होती. अन्वीच्या मनात अजूनही भीती होती, पण त्या भीतीसोबत लढण्याची इच्छाही निर्माण झाली होती. प्रत्येक दिवसासोबत तिचा निर्धार वाढत होता. ती स्वतःला सतत एकच गोष्ट सांगत होती की सत्य तिच्या बाजूने आहे आणि ती मागे हटणार नाही. एका संध्याकाळी सायबर शाखेतील अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की तपासात काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला भेटण्यासाठी बोलावले आहे. फोन ठेवताच अन्वीचे हृदय वेगाने धडधडू लागले. अनेक आठवड्यांपासून तिला छळणाऱ्या अंधारामागचे सत्य आता उघड होण्याच्या मार्गावर होते आणि तिच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक क्षण जवळ येत होता. त्या रात्री अन्वीला फारशी झोप लागली नाही. सायबर गुन्हे शाखेतून आलेला फोन तिच्या मनात सतत घुमत होता. तपासात काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे एवढेच अधिकाऱ्यांनी सांगितले होते, पण त्या शब्दांमध्ये अनेक शक्यता दडलेल्या होत्या. गेल्या काही आठवड्यांपासून ती भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या सावटाखाली जगत होती. प्रत्येक दिवस नवीन धमकी घेऊन येत होता. प्रत्येक रात्र काळजीने भरलेली असायची, पण आता प्रथमच तिला असे वाटत होते की अंधाराच्या मागे लपलेली व्यक्ती समोर येण्याची वेळ जवळ आली आहे. सकाळी ती आई वडिलांसोबत सायबर शाखेत पोहोचली. अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती, पण त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वासही दिसत होता. त्यांनी अन्वीला बसवले आणि तपासात समोर आलेल्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. डिजिटल पुराव्यांच्या आधारे धमकीचे संदेश पाठवण्यासाठी वापरलेल्या काही उपकरणांचा आणि इंटरनेट कनेक्शनचा माग काढण्यात आला होता. अनेक खोट्या मार्गांचा वापर करून तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण अखेरीस काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले होते. ते सर्व एका विशिष्ट परिसराकडे निर्देश करत होते आणि तो परिसर तोच होता जिथे अन्वीने आपला मोबाईल दुरुस्तीसाठी दिला होता. हे ऐकताच अन्वीच्या मनात धडकी भरली. तिच्या मनात आधीपासून असलेला संशय आता अधिक गडद झाला. अधिकाऱ्यांनी अद्याप कोणाचेही नाव घेतले नव्हते, पण त्यांनी स्पष्ट केले की तपास योग्य दिशेने चालला आहे. पुढील काही दिवसात त्यांनी गुप्तपणे अधिक माहिती गोळा केली. संबंधित परिसरातील इंटरनेट लॉग, उपकरणांची नोंद, काही व्यवहार आणि तांत्रिक पुरावे तपासण्यात आले. प्रत्येक नवीन पुरावा मागील पुराव्याला अधिक मजबूत करत होता. काही दिवसांनी तपासकांनी न्यायालयाकडून आवश्यक परवानग्या मिळवल्या आणि संशयित व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी आणि घरावर तपासासाठी कारवाई करण्याचे ठरवले. त्या दिवशी सकाळी अन्वी घरी होती. तिच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होत्या. काही तासांनी सायबर शाखेतील अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी तपशील सांगितले नाहीत, पण एक वाक्य मात्र अस्पष्टपणे सांगितले, आम्हाला महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर काही दिवस तपास अधिक वेगाने पुढे जाऊ लागला. जप्त करण्यात आलेला संगणक, हार्ड डिस्क आणि इतर उपकरणांचे फॉरेन्सिक परीक्षण करण्यात आले. तज्ज्ञांनी प्रत्येक फाईल, प्रत्येक लॉग आणि प्रत्येक डिजिटल ठसा तपासला. त्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अन्वीचे फोटो केवळ कॉपीज केले गेले नव्हते, तर त्यांच्यावर फेरफार करण्यात आल्याचे स्पष्ट पुरावे सापडले. मूळ प्रतिमा आणि संपादित प्रतिमा यांच्यातील फरक तांत्रिक पद्धतीने सिद्ध करण्यात आला. त्याचबरोबर धमकीचे संदेश पाठवण्यासाठी वापरलेली काही साधने आणि खातीही त्याच उपकरणांशी संबंधित असल्याचे दिसून आले. तपासकांना आता खात्री वाटू लागली होती की ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत. अन्वीला या सर्व गोष्टींची माहिती टप्प्याटप्प्याने दिली जात होती. प्रत्येक वेळी नवीन माहिती मिळाली की तिच्या मनात मिश्र भावना निर्माण होत होत्या. एका बाजूला तिला दिलासा वाटत होता की सत्य हळूहळू बाहेर येत आहे. दुसऱ्या बाजूला तिला धक्का बसत होता की ज्या व्यक्तीवर तिने साधा ग्राहक म्हणून विश्वास ठेवला होता
त्याने तिच्या गोपनीयतेचा इतका गंभीर गैरवापर केला होता. काही दिवसांनी अधिकाऱ्यांनी तिला सांगितले की तपासात असेही संकेत मिळाले आहेत की या प्रकारात फक्त एकच व्यक्ती सामील नसावी. काही डिजिटल संवाद आणि माहितीच्या देवाणघेवाणीमुळे आणखीन काही लोकांवर संशय निर्माण झाला होता. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली. या काळात अन्वीचे आयुष्य हळूहळू बदलत होते. ती अजूनही पूर्णपणे सावरलेली नव्हती, पण आता तिच्या चेहऱ्यावर आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास दिसू लागला होता. सायली, तिचे आई-वडील आणि काही विश्वासू मित्र सतत तिच्यासोबत होते. त्यांनी तिला एक गोष्ट वारंवार सांगितली की गुन्हेगाराचे कृत्य हे त्याचे अपराध आहेत, बळीची चूक नाही. हे वाक्य सुरुवातीला ऐकायला सोपे वाटत होते, पण ते मनापासून स्वीकारायला वेळ लागला. अनेक दिवस ती स्वतःलाच दोष देत होती. मी फोन तिथे दिलाच नसता तर, मी आधीच कोणाला सांगितले असते तर, असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असत. पण हळूहळू तिला समजू लागले की जबाबदारी तिची नाही. विश्वासाचा गैरवापर करणारी व्यक्ती दोषी आहे. तपास जसजसा पुढे गेला तसतसे पुरावे अधिक ठोस होत गेले. डिजिटल तज्ज्ञांनी न्यायालयात सादर करता येईल अशा स्वरूपात अहवाल तयार केला. प्रत्येक तांत्रिक निष्कर्ष दस्तऐवजीकरण करण्यात आला. धमकीचे संदेश, फेरफार केलेल्या प्रतिमा, इंटरनेट लॉग, उपकरणांमधील माहिती आणि इतर सर्व पुरावे एकत्र जोडल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ लागले. अखेरीस संबंधित व्यक्तीविरुद्ध अधिकृत कारवाई करण्यात आली. ही बातमी अन्वीपर्यंत पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. अनेक आठवडे ती भीतीने जगली होती. अनेकदा तिला वाटले होते की कदाचित तिला कधीच न्याय मिळणार नाही, पण आता परिस्थिती बदलत होती. तरीही हा शेवट नव्हता. खरी लढाई अजून बाकी होती. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात जाणार होते. पुरावे सादर होणार होते. कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार होती. अन्वीला माहिती होते की हा प्रवास अजून संपलेला नाही, पण एक मोठा फरक झाला होता. पूर्वी ती भीतीने मागे हटत होती. आता ती सत्यासाठी उभी राहण्यास तयार होती. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाने तिला आतून मजबूत बनवले होते. एका संध्याकाळी ती घराच्या गच्चीवर उभी राहून सूर्यास्त पाहत होती. अनेक महिन्यानंतर तिला मनात थोडी शांतता जाणवत होती. आकाशात मावळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाकडे पाहताना तिला जाणवले की अंधार कितीही गडद असला तरी प्रकाशाचा मार्ग पूर्णपणे बंद होत नाही. कधीकधी तो दिसण्यासाठी वेळ लागतो, पण तो असतो. आणि आता तिच्या आयुष्यातही तो प्रकाश हळूहळू परत येत होता. तपासाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात पोहोचले. अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर आता सत्य आणि पुरावे न्यायाच्या कसोटीवर तपासले जाणार होते. अन्वीसाठी हा टप्पा तितकाच कठीण होता जितका मागील काळ होता. तपासादरम्यान तिच्यासोबत कुटुंब, सायली आणि अधिकारी होते, पण न्यायालयात तिला पुन्हा एकदा त्या सर्व घटनांना सामोरे जावे लागणार होते. गेल्या काही महिन्यात तिने स्वतःला खूप सावरले होते, तरीही प्रत्येक वेळी त्या दिवसांची आठवण झाली की तिच्या मनात वेदना निर्माण होत असे. पण आता ती आधीसारखी घाबरत नव्हती. भीतीच्या जागी निर्धार आला होता. ती स्वतःसाठीच नव्हे तर अशा परिस्थितीत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लढत होती. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली तेव्हा दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद मांडले गेले. तपास यंत्रणांनी गोळा केलेले डिजिटल पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपशीलवार अहवाल दिला. मूळ फोटो आणि फेरफार केलेल्या प्रतिमा यांमधील फरक वैज्ञानिक पद्धतीने स्पष्ट करण्यात आला. धमकीचे संदेश, इंटरनेट लॉग, उपकरणांमधून मिळालेली माहिती आणि इतर सर्व पुरावे एकमेकांशी जोडले गेले. प्रत्येक पुरावा त्या घटनेचे सत्य अधिक स्पष्ट करत होता. न्यायालयाने सर्व बाजू काळजीपूर्वक ऐकून घेतल्या. अन्वीला साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा काही क्षण तिचे हात थरथरत होते, पण तिने खोल श्वास घेतला आणि शांतपणे संपूर्ण घटना सांगितली. तिच्या आवाजात वेदना होती, पण त्याहून मोठा आत्मविश्वास होता. ती आता भीतीपोटी गप्प राहणारी मुलगी राहिली नव्हती. साक्ष संपल्यानंतर ती न्यायालयाबाहेर आली तेव्हा तिची आई तिच्या शेजारी उभी होती. वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सायलीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी अन्वीला जाणवले की गेल्या काही महिन्यात तिने किती मोठा प्रवास केला होता. एकेकाळी अज्ञात नंबरवरून आलेल्या संदेशाने घाबरणारी ती मुलगी आता संपूर्ण सत्य न्यायालयासमोर धैर्याने मांडत होती. या प्रवासात तिला अनेकदा स्वतःवर शंका आली होती, अनेकदा ती कोसळली होती, पण प्रत्येक वेळी तिने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला होता. काही आठवड्यानंतर निकालाचा दिवस आला. न्यायालयात तणावपूर्ण वातावरण होते. सर्वजण शांतपणे निर्णयाची वाट पाहत होते. न्यायाधीशांनी दीर्घ निरीक्षणानंतर निर्णय वाचण्यास सुरुवात केली. न्यायालयाने सादर केलेले पुरावे विश्वासार्ह असल्याचे नमूद केले. डिजिटल पुरावे, तज्ज्ञांचे अहवाल आणि इतर सर्व माहितीचा विचार करून आरोपींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचा भंग करणे, वैयक्तिक माहितीचा गैरवापर करणे आणि मानसिक दबाव टाकून धमकावणे हा गंभीर गुन्हा आहे. योग्य ती शिक्षा सुनावण्यात आली. निर्णय ऐकताच न्यायालयात काही क्षण शांतता पसरली. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू भीतीचे नव्हते. ते
दिलाशाचे होते. अनेक महिन्यांपासून तिच्या मनावर असलेला भार हलका झाला होता. तिच्या आईने तिला मिठी मारली, वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. सायलीच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. त्या क्षणी अन्वीला जाणवले की न्याय मिळणे म्हणजे फक्त शिक्षा होणे नाही. न्याय म्हणजे स्वतःचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवणे, भीतीच्या सावटातून बाहेर पडणे आणि नव्याने जगायला शिकणे. निर्णयानंतरचे दिवस हळूहळू शांततेत जाऊ लागले. सुरुवातीला अन्वीला सर्व काही पुन्हा सामान्य होईल का याची शंका होती, पण काळ जसजसा पुढे सरकला तसतशी ती पुन्हा आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहू लागली. तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले, काही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी झाली, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी पुन्हा करू लागली. अनेक महिन्यानंतर तिने पुन्हा मनापासून हसणे सुरू केले. घरातही वातावरण हलके झाले होते. तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरची काळजी कमी झाली होती. या संपूर्ण अनुभवाने मात्र अन्वीला एक नवे ध्येय दिले होते. तिला जाणवले की अनेक लोक अशाच प्रकारच्या डिजिटल गुन्ह्यांचे बळी ठरतात, पण भीतीमुळे किंवा माहिती अभावी पुढे येत नाहीत. त्यामुळे तिने सायबर सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ती विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागली. सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, ऑनलाईन फसवणूक ओळखणे आणि सायबर गुन्ह्यांविरोधात कायदेशीर मदत कशी घ्यावी याबद्दल ती मार्गदर्शन करू लागली. सुरुवातीला काही छोट्या कार्यक्रमांपासून सुरू झालेला हा उपक्रम नंतर मोठ्या मोहिमेत बदलला. एके दिवशी तिला एका मोठ्या महाविद्यालयात प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले. सभागृह विद्यार्थ्यांनी भरले होते. मंचावर उभी राहिल्यावर काही क्षण ती शांत राहिली. तिने समोर बसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांकडे पाहिले आणि स्वतःचा प्रवास आठवला. काही वर्षांपूर्वी ती स्वतः भीतीने थरथरत होती. आज ती इतरांना धैर्य देण्यासाठी उभी होती. तिने आपल्या भाषणात एक गोष्ट स्पष्ट सांगितली, भीतीमुळे आपण गप्प बसतो, पण गुन्हेगाराला त्याच भीतीची गरज असते. जेव्हा आपण मदत मागतो, सत्य सांगतो आणि कायद्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा अंधार कमकुवत होतो. तिचे भाषण संपताच सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमले. कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थी तिच्याजवळ आले. काहींनी सायबर सुरक्षतेबद्दल प्रश्न विचारले, काहींनी तिच्या धैर्याचे कौतुक केले, काहींनी स्वतःच्या अडचणी सांगितल्या. प्रत्येकाशी बोलताना अन्वीला जाणवत होते की तिचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. तिच्या अनुभवातून इतरांना मदत मिळत होती. त्या संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा तिची आई गच्चीवर उभी होती. आकाशात मावळणाऱ्या सूर्याची सोनेरी किरणे पसरली होती. अन्वी तिच्या शेजारी जाऊन उभी राहिली. दोघी काही क्षण शांत राहिल्या. मग तिची आई हसत म्हणाली, आता पुन्हा तुझ्या चेहऱ्यावर ते जुने हसू दिसतंय. अन्वीने आकाशाकडे पाहिले आणि हलकेच हसली. होय, ती पुन्हा हसायला शिकली होती. तिच्या आयुष्यातील त्या काळोख्या दिवसांनी तिच्याकडून खूप काही हिरावून घेतले होते, पण त्याचवेळी तिला स्वतःची ताकदही दाखवली होती. तिने शिकलं होतं की अंधार कायमचा नसतो. संकटे कितीही मोठी असली तरी त्यांच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माणसाच्या मनातील जिद्द असते. आणि म्हणूनच अनेक वादळांना तोंड दिल्यानंतर अन्वीच्या आयुष्यात अखेर शांततेची पहाट उगवली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.